जय हरी. एकादश स्कंध भाग 208. 29व्या अध्यायामध्ये भक्तीनं स्वरूपानुभव प्राप्त होतो त्याबद्दल नाथ महाराज सांगतात की भक्त संकटात सापडला असता भगवंतालाच चैन पडत नाही. त्यानं अर्जुनाच्या रथावरील सारथ्य पत्करलं आणि शेवटी रथाची घोडी जी होती तेही धुतली. नंदाच्या घरी गाई राखल्या. सोवळं ओवळं न म्हणता गोपाळांचं उष्ट खाल्लं. गोपींच्या मनाप्रमाणे वागला आणि अखेर बळीच्या दारात उभा राहिला. भक्ताचं काम करण्यासाठी भगवंताला एकदम स्वतःचा विसर पडतो. त्याला वश करण्यासाठी भक्ती म्हणजे निष्काम प्रेम याशिवाय रामबाण उपाय नाही. त्या प्रेमाचा धर्मच असा आहे की ते निर्माण झाल्याबरोबर भक्त सुखरूप होऊन अंतर्यामी विसावतात आणि देहात असतानाच विधेयी होतात. हे प्रेम साध्य करण्यास विद्या, वैभव, चातुर्य किंवा शारीरिक कष्ट जरूर नाहीत. त्यासाठी मनापासून शरणागती हवी. अंतर्यामी स्वस्वरूपानं आणि बाहेर सद्गुरू रूपानं दिसणाऱ्या भगवंताला मनापासून शरण जावं. आपला देहाभिमान त्याला अर्पण करावा. शरणागती साधण्यास आपलेपणानं त्याचं सारखं चिंतन करावं. देशाचा, कुलाचार अथवा वृद्धाचार यांना अनुसरून प्राप्त झालेली कर्म भगवंताला अर्पण करून टाकावी. सारी कर्म भगवंतामुळंच प्रकाशित होतात. कर्माच्या आत बाहेर तोच असतो. कर्माचा आदी अंत तो, कर्मकर्ता तो, कर्मसिद्धीचा दाता तो, म्हणजेच जे काय आहे कर्माचा फलभोक्ताही तोच, अशी वृत्ती बनणं हे अनायासे होणारं अर्पण समजावं. परंतु सहसा मन असं तयार होत नाही. यासाठी हळूहळू अनुसंधान ठेवण्याचा अभ्यास चालू ठेवला म्हणजे मन स्वस्वरूपामध्ये प्रवीण होतं, अर्थात तल्लीन होतं. मनाला अनुसंधान आवडत नसेल तर भगवंताचं नामस्मरण करावं. नामस्मरणानं स्वस्वरूपाचं अनुसंधान राहू लागतं. अनुसंधानाचा अभ्यास वाढला की मनाला आत्मस्वरूपाची गोडी लागते. मग बुद्धीही तिथंच बुडी देते आणि देह अहंता उडून जाते. बाहेरच्या दृश्यामध्ये रमणारं मन स्वस्वरूपाच्या अनुसंधानात गोडीनं रमत नाही. ती गोडी उत्पन्न होण्यासाठी पंढरपूर, अयोध्या, वाराणसी, मथुरा, गोकुळ, वृंदावन असे पवित्र देशी राहून सत्संगती करावी. पण सज्जन भक्त ज्या गावात राहतात तो देश सर्वात पवित्र होय. स्वतःचं भाग्य अनुकूल असेल तरच सत्संगती प्राप्त होते. सत्संगानं साधक पावन होतात. ज्यांचं चित्त प्रेमयुक्त होऊन स्वस्वरूपी अखंड जणून राहतं तेच भक्त, संत किंवा सज्जन समजावेत. आता भक्ती म्हणजे अपरोक्षानुभूती, स्वस्वरूपासक्ती किंवा आनंदाची प्राप्ती होय. साधकाची चित्तवृत्ती जसजशी शुद्ध होत जाते तसतशी त्याची स्वस्वरूपासक्ती वाढत जाते. हा अनुभव डोळ्यांपुढे ठेवून साधू संतांच्या ग्रंथामध्ये भक्तीचे प्रकार सांगितले. साधक सकाम असून थोड्या का होईना पण खऱ्या प्रेमानं भगवंतापाशी चिकटण्याचा यत्न करतो तेव्हा ती पहिली भक्ती. साधकाच्या इच्छा नाहीशा झालेल्या असतात असे नव्हे, पण त्या तृप्त झाल्या अगर न झाल्या तरी जेव्हा तो मनापासून भगवंताच्या चिंतनात राहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तिला दुसरी भक्ती म्हणतात. साधकाची वृत्ती अंतर्मुख होऊन त्याच्या वासना क्षीण होतात आणि त्याचं चित्त भगवत चिंतनात आपोआप रमू लागतं तेव्हा तिसरी भक्ती म्हणतात. पण ज्यावेळी साधकाचं मन अत्यंत सूक्ष्म होऊन भगवत चिंतनात तद्रूप होऊन जातं, त्याला स्वतःचा विसर पडतो आणि जिकडं पाहावं तिकडं भगवंत भरलेला दिसतो तेव्हा तिला चौथी भक्ती म्हणतात. आत्मसाक्षात्काराची ही कमाल मर्यादा असल्यानं सर्व संतांनी तिचा आदर्श साधकापुढं ठेवला आहे. एकनिष्ठ आवडीनं आणि चढत्या प्रेमानं
भगवंताचं अनुसंधान ठेवलं म्हणजे साधकाचं मन केवळ आत्म्यापाशी रमू लागतं. त्यातून स्वस्वरूपानुभवाची प्राप्ती होते. त्या आत्मदृष्टीनं साधक पाहू लागला म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या आत बाहेर त्याला आत्मस्वरूप दिसू लागतं. भगवंताचा भक्त भगवद्रूप होऊन त्याच्यात मिसळल्यानं जेवढी भगवंताची प्राप्ती तेवढी भक्ताची स्थिती अशी होते. निश्चयानं आणि आत्मप्रतीतीनं सर्वाभूती भगवत भावना धरणं हीच भक्तांची भजन करण्याची पद्धत होय. सर्व प्राणीमात्रात सबाह्य व्यापून असणारं चित्स्वरूप भक्ताला सहज प्रचितीला येतं. भिन्न रूप, भिन्न नाम, भिन्न स्थिती, भिन्न कर्म यांनी भरलेलं हे विषम जग दिसत असताही भक्ताच्या मनात सर्वत्र समभावनाच असते. या अवस्थेत भक्त पूर्ण ज्ञानी बनतो. प्रत्यक्ष वेद येऊन त्याला वंदन करतो. परमात्मा त्याचा योगक्षेम चालवतो. ब्राह्मण आणि चांडाळ, पाप आणि पुण्य, साव आणि चोर, शांती आणि क्रोध, रक्षणकर्ता आणि घातकर्ता, माशी आणि ब्रह्मदेव यातील भयंकर विषमता नाहीशी होऊन भक्ताला त्या सगळ्यांमध्ये शुद्ध आत्मस्वरूप दृष्टीस पडतं. ईश्वर आणि पाषाण आत्मदृष्टीनं सारखं दिसणं ह्यालाच चौथी भक्ती म्हणतात. कर्मामध्ये, धर्मामध्ये, वर्णाचारामध्ये किंवा आपला व्यवहार करत असता सर्व प्राणी मात्र ज्याला आत्मस्वरूप दिसतात तोच खरा भक्त समजावा. सर्व भूतांमध्ये आत्माराम ओतप्रोत भरलेला आहे असं ज्याला निसंशयपणे कळतं त्याच्याच ठिकाणी सर्व प्राणीमात्रांविषयी समान बुद्धी उत्पन्न होते. भक्ती ती हीच, ज्ञान ते हेच, स्वानंदाचं खरं समाधान देखील हेच होय. साधकानं सद्भावना ठेवून ही आत्मरूप समता पाहण्याचा अभ्यास करावा. जगामध्ये अनेक प्राणी आहेत, त्यांच्यामध्ये गुणदोषांची जाणीव नसते. माणसामध्ये ती असते. म्हणून जगात सगळीकडे वावरणाऱ्या माणसांमध्ये त्यांचे दोष न पाहता तो ब्रह्मस्वरूपाची भावना धरतो तोच खरा भाग्यवान होय. सर्व प्राणीमात्रांमध्ये भगवद्भाव धरण्याचं साधन अखंडपणानं जो करतो त्या साधकाचा देहाभिमान क्षणार्धात आपोआप निघून जातो. तो निघून जात असता स्पर्धा, असूया आणि तिरस्कार या आपल्या कुटुंबा सहपरवर्तनात, म्हणजे हे काय काय आहेत सगळे एकाच कुटुंबातले आहेत ना, म्हणून आपल्या कुटुंबा सहवर्तमान तो बाहेर पडतो. साधकानं ममतेला दूर करावं, मोठेपणाची हाव सोडून द्यावी, लोक आणि लज्जेवर, लोकांवर आणि लोकलज्जेवर पाणी सोडावं, देहाचा गर्व टाकावा, तेव्हाच चौथी भक्ती हाती लागते. वर्णाभिमान टाकून स्वतःचा जाणतेपणा बाजूला सारून अणुरेणूला सुद्धा लोटांगण घालावं, तेव्हाच आत्मसाक्षात्कार होतो. लौकिकाची किंवा प्रतिष्ठेची लाज सोडण्याचा प्रयत्न करताना व्यवहारात अडचणी येतील. आता उदाहरणार्थ सोयऱ्या धायऱ्यांच्या देखत लोटांगण घातलं तर ते हसतील, म्हणून आपण परदेशात जावं आणि गाई, गाढवं, कुत्री यांच्या सगळ्यांना लोटांगण घालावं. लौकिकाची लाज धरली तर आपला हेतू सिद्धीस जाणार नाही. ही खूण ज्याच्या मनाला पटली त्यानं सासू, सासरा, जावाई, इष्टमित्र, व्याही, भाऊबंद हे नात्यागोत्यातील लोकांसमोर लाजेनं विरमून न जाता सर्वांना मनापासून वंदन करावं. आपलं कार्य पूर्तेपणी साधण्यासाठी म्हणजे लवकर स्वरूपानुभव येण्यासाठी सारे संशय आणि वैषम्य सोडावं आणि लोकलज्जेवर लाथ मारून भगवद्बुद्धीनं सर्व प्राणीमात्रांना मनापासून लोटांगण घालावं. हे साधन तरी कुठपर्यंत करावं? तर याचं उत्तर नाथ महाराज सांगतात, स्वतःच्या देहात आणि जो प्राणी दिसेल त्याच्या देहात भगवत स्वरूपाच्या भावनेचा निश्चित ठसा जेव्हा सहज आणि खरोखर उमटेल तेव्हा हे साधन थांबवावं. अशी अवस्था झाली म्हणजे जे दृष्टीला दिसतं ते मनाच्या कल्पनेत येतं. त्यामध्ये सहजपणे चित्स्वरूप स्फुरू लागतं. देहानं होणारे कर्माचे आचरण
जागृतीत आणि स्वप्नात भोगले जाणारं सुखदुःख इतकंच काय, पण देहानं आणि मनानं होणारे असंख्य व्यापार हे सारे आत्मस्वरूप भासू लागतील. ते सगळं चित्रूपच आहेत हा निश्चय ढळणार नाही. त्यावेळी आपलं कार्य साधलं असं समजावं. इतकी अवस्था प्राप्त होईपर्यंत सर्वानुभूती भगवत भावना धरून साधकानं अनुसंधानात राहावं. शास्त्रज्ञान आणि शब्दज्ञान बाजूला टाकून हे जे मार्ग केले तरच स्वस्वरूपानुभूती प्राप्त होते. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी ब्रह्मभावना निश्चयानं स्थिर झाली की त्याचं अनुसंधान देखील विराम पावतं. काया वाचा मने करून सर्व प्राणीमात्रात ईश्वरभाव ठेवून अनुसंधान राखलं तर सर्व भूत भगवत स्वरूप दिसू लागतात. पुढं मी सारे प्राणी ब्रह्मरूप पाहतो ही वृत्तीसुद्धा विरून जाते. तिथे देवपणा भक्तपणा दोन्हीही नाहीसा होतं, कारण सर्वत्र परिपूर्ण ब्रह्मच उरतं. ही शेवटची अवस्था साधकांना भक्तीनेच साध्य होते. साधकानं भक्तांच्या संगतीत साधन करावं. दुष्ट, दुरात्मा, नष्ट, चांडाळ आणि पतित अशांच्या ठिकाणी देखील मनानं निर्मळ ब्रह्मभावना करावी. सर्वात भगवंत भरलेला आहे हे जाणून वाचेनं निष्ठुर भाषण कधीही बोलू नये आणि लोकांचे गुणदोष उच्चारू नयेत. तसंच स्वतः अपकार सोसून अपकार करणाऱ्यावर उपकार करावा, जेणेकरून उपकार होईल असलेच देह व्यापार करावेत. काया वाचा मनानं हे भक्तीचं साधन केलं तर विघ्न न येता साधक पूर्ण होतो. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.